ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त कराल त्याच्याकडून तितके जास्त दुःख वाट्याला येते आणि ज्याच्याकडून जितक्या अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख मिळत नाही। म्हणून म्हणतो की कोणाकडूनही फार मोठ्या अपेक्षा ठेवूच नका। ज्यांच्यासोबत आपण कधीच वाईट वागलो नाही ते सुद्धा दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्याबद्दल चुकीचे मत बनवतात आणि आपल्याला जज करत बसतात। कारण लोक सत्य पाहत नाहीत, ते फक्त ऐकलेलं खरं मानतात। आपले आयुष्य इतर कोणीही नियंत्रित करू शकत नाही। आपले विचारच आपलं आयुष्य नियंत्रित करून त्याची दिशा आणि दशा बदलू शकतात। रेसमध्ये पळणाऱ्या घोड्याला विजय काय असतो हे माहीतही नसतं, त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे। तो जीवाच्या आकांताने पळत असतो। जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त आणि विजय पक्का। त्याप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी आणि जेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का। चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ सांगत बसू नये, कारण काही वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते। पाण्यात आणि प्रेमात माणसाने नेहमीच पडावं, पण एक गुपित मात्र आपण लक्षात घ्यावं, इतकं खोल जाऊ नये की वर येणं कठीण होईल, इतकं वरही राहू नये की मजा घेणं अशक्य होईल। जेव्हा मनस्ताप ही अवस्था अटळ असते तेव्हा आपणच संघर्ष टाळू शकलो तर तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे तुकडे जागच्या जागी राहतात। त्यातून पाणी पिता आलं नाही तरी त्यात फुलं ठेवता येतात। प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा चारित्र्यसंपन्न व्यक्ती हा कधीही सरसच ठरतो, कारण चारित्र्य हे मूलभूत संस्काराने उपजत मिळालेले असते, तर प्रतिष्ठा ही इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते। ज्ञान, संधी, निवड आणि बदल या मानवी जीवनातील अविभाज्य गोष्टी आहेत। ज्ञानातून संधी ओळखून योग्य निवड करता आली तर जीवनात बदल आपोआप होतात। संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही। जीवनाचा आनंद घ्यावा, प्रयत्नवादी जीवन जगावं।